दादा कशाच्या त्रासासाठी तुम्ही आले होते माझ्याकडे? मला हिप जॉईंटचा त्रास होता. बरं, काय व्हायचं तुम्हाला? म्हणजे उजव्या पायाला लिंपिंग व्हायचं, म्हणजे लचकायचा तो. बरं बरं. आणि काय डायग्नोसिस झालं होतं तुमचं? MRI केल्यानंतर त्यात एव्हियन म्हणून होतं. बरं. व्हॅस्क्युलर नेक्रोसिस. हां. त्यामुळं ती जी कुल्ल्याचं हाड होते, हां, ब्लड सर्क्युलेट होत नव्हतं, त्यामुळे ते झिजत होतं. बरं असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. बरं बरं. मग त्यानंतर तुम्ही ॲलोपॅथी मेडिसिन घेतल्या? हो. त्याच्यामध्ये काही आराम होता? ॲलोपॅथीमध्ये काही दिवस राहत होता, 10-15 दिवस. नंतर पुन्हा औषध बंद झाल्यावर मग तो त्रास कंटिन्यू व्हायचा तसं. बरं. होमिओपॅथिक मेडिसिन घ्यायच्या किती दिवसांच्या अगोदरपासून तुम्हाला त्रास होता? मला 2 वर्ष अगोदरपासून. बरं. जेव्हा मग होमिओपॅथिक मेडिसिन सुरू केली त्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला? सुरुवातीला तर काही विशेष असं वाटलं नाही. हां. जवळपास 5-6 महिने. हां. आणि तुम्ही तसं सांगितलं होतं सुरुवातीला काही जाणवणार नाही. नंतर 7-8 महिन्यात असं झालं मला. भरपूरसा इम्प्रूव्हमेंट, म्हणजे जे लिंपिंग होतं त्यात भरपूरसा आराम पडला. म्हणजे 80% तरी तो पाय लिंपिंग करत नाही. अच्छा. आणि म्हणजे चालताना लोक विचारायचे तुमच्या पायाला काय झालं, म्हणजे लिंपिंग करत होता. हां, लचकत होते तुम्ही, लचकत होते. आता कोणी असं म्हणत नाही बा तुमच्या पायात की फॉल्ट आहे वगैरे. अच्छा. तर भरपूरसा आराम आहे. आणि इतर बाकीच्या प्रॉब्लेम्समध्ये जे तुम्ही अगोदर करू शकत नव्हते, जसं चालणे, उठणे, बसणे वगैरे, जास्त वेळ बसल्याचा त्रास व्हायचा, ते सगळं कसं आहे? म्हणजे या एव्हियनमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्य जगण्यामध्ये काय काय त्रास व्हायचा? थोडं जड काम करू शकत नव्हतं. म्हणजे जड काम, सिलेंडर उचललं आपलं, तर उचलल्यावर मग काही वेळानं तो पाय जास्त लिंप करायचा. अच्छा. आता मी थोडं हेवी काम करू शकतो. अच्छा अच्छा. आता सेटिंग वगैरे पण तुम्ही लांब करू शकता? सेटिंगचा काही प्रॉब्लेम. आणि आकडावा वगैरे तोही भरपूर, म्हणजे कमीच झाला पूर्ण आकडावा पूर्ण कमी झाला? आकडावा नाही. जर आपण असं विचारलं की टोटलमध्ये किती% आराम आहे, तर काय सांगू शकता? 100 पैकी 80-85% आराम. आणि आता आपल्याला होमिओपॅथी ट्रीटमेंट घेताना किती महिने झाले? आता वर्ष होतं असं आलं असेल का, मागचा ऑगस्ट आणि हा ऑगस्ट. बाकी एनर्जी वाईज कशी आहे तुम्ही? व्यवस्थित असेल. जेवण, भूक, लघवी, संडास सगळं ओके? सगळं ओके. आणि बाकी ह्या मधामध्ये म्हणजे जे ट्रीटमेंट चालू असताना इतर काही आजार वगैरे आले का तुम्हाला, हे सोडून? नाही, नॉर्मल सर्किट सगळं बढिया आहे. बाकी काही नाही. होमिओपॅथिक ट्रीटमेंटने तुम्ही किती % समाधानी आहात? 100%. धन्यवाद.